नमस्कार. समोवी ज्ञानेश्वरीच्या 8वा अध्याय आपण ऐकण्यापूर्वी माझे वडील श्रीयुत विषम ठकार यांनी 8व्या अध्यायाचं एक छोटंसं विवेचन केलेलं आहे, ज्यामध्ये आपल्याला 8वा अध्याय, समोवीचा 8वा अध्याय ऐकताना आपल्याला अधिक चांगला बोध होईल. तर हे विवेचन एक 3-4 पानांचं आहे, ते आता प्रथम ऐकूयात. 7व्या अध्यायाच्या अखेरीस अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे श्रीकृष्णांनी जवळजवळ संपूर्ण 8व्या अध्यायात मिळवून दिलेली आहेत. त्यात जी बरीच अध्यात्म चर्चा आहे ती ऐकून अर्जुनाचे समाधान झाले असेल अशी आशा करीत आपण आपल्या दृष्टीने काही लक्षणीय भाग पाहू. प्रयाण समयी परमेश्वराचे स्मरण करावे म्हणजे मनुष्य परमगतीला जातो असे जे आपण सांगितले त्याविषयी अर्जुनाच्या मनात शंका असणार हे ओळखून श्रीकृष्ण स्पष्टीकरण देत आहेत. ते म्हणतात, अर्जुना, तुझ्या मनात कदाचित हा प्रश्न उभा राहत असेल की अंतकाळी परमेश्वराचे स्मरण करावे हे म्हणणे ठीक आहे, पण ते जमायचे कसे? कारण सगळी इंद्रिये संकटात सापडलेली, जिवंतपणाचे सुख अस्तंगत झालेले आणि आत बाहेर सर्वत्र मृत्यूचिन्हे स्पष्ट दिसू लागलेली अशा स्थितीत योग साधनेला कोणी बसावे, इंद्रिय दमन कोणी करावे आणि कोणत्या अंतःकरणाने ओंकाराचे स्मरण करावे? पण बाबा रे, अशा शंकेला मनात मुळीच थारा देऊ नकोस. कारण जे माझी मनोभावे नित्य सेवा करतात त्यांच्या निधनकाळी मीच त्यांचा सेवक होतो. जे विषयभोगांना तिलांजली देतात, मनाच्या बाहेर धावणाऱ्या प्रवृत्तींना बेड्या ठोकतात आणि मला हृदयात साठवून होणारा सुखानुभव कितीही घेतला तरी ज्यांचे समाधान होत नाही त्यांना तहान भुकेचाही पत्ता नसतो. मग बाकीच्या इंद्रियांचा काय पाड लागणार? असे निरंतर जे माझ्याशी एकवटले, अंतःकरणातून मला बिलगले, फार काय अनन्यपणे मीच होऊन माझी भक्ती करतात, त्यांच्या देहावसानाची वेळ आल्यावर त्यांनी माझे स्मरण करावे आणि मगच मी त्यांना पावावे असे जर असेल तर त्यांनी एवढी भक्ती केली ती कुठे गेली? दुसराही कुणी बापडा संकटात सापडला आणि काकुलतीने धावा हो धावा म्हणू लागला तर त्याच्या सुटकेसाठी मी धावून जातोच ना. आणि भक्तांचीही जर तीच दशा होणार असेल तर त्यांनी भक्तीचा एवढा सोस तरी का केला? म्हणून सांगतो, त्या शंकेला तू जरा सुद्धा महत्व देऊ नकोस. अर्जुना, ते ज्यावेळी माझे स्मरण करतील त्यावेळीच मी त्यांना पावावे अशा विचाराचेही माझ्या जीवाला ओझे व्हायला लागते रे, आणि ते ओझे मला सहन होत नाही. भक्ताच्या ऋणातून मुक्त होण्यासाठीच त्याच्या देहत्यागाची वेळ येते तेव्हा मी त्याची सेवा शुश्रूषा करतो. देह विकलतेचा वारा या सुकुमाराला न लागो म्हणून मी त्याला आत्मबोधाच्या घरात ठेवतो आणि त्या घरावर आपल्या स्मरणाची शांत सुखकर शीतल अशी विशाल सावली धरतो. आत्म्याच्या अविनाशीत्वाची बुद्धी मी त्याच्यात बिंबवतो. म्हणून देहांतीचे साकडे माझ्या या भक्ताला कधीच पडत नाही. मी आपल्या माणसाला आपल्याकडे अगदी सुखाने घेऊन येतो. देहाची गवसणी काढून आणि अहमपणाची धूळ झटकून शुद्ध बुद्धीने केलेली त्याची काही इच्छा उरली असलीच तर ती शोधून बाजूला करतो आणि त्याला आपल्याशी पूर्णपणे एकवटतो. आणि भक्तांना तरी देहाविषयी विशेष जिव्हाळा कधीच नसतो, म्हणून देहाचा अवेर करताना वियोग असं काही त्यांना जाणवतच नाही. नाहीतरी देहांतीच मी यावे आणि मग त्यांना माझ्याकडे न्यावे हे बोलणे तसे निरर्थकच, कारण ते आधीच मला मिळालेले असतात. त्यांचे शरीरातले असणे
हे केवळ पाण्यातले प्रतिबिंब असते. चांदणे खरे चंद्रातच असते, नाही का? हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 120 ते 138 या ओव्यांमध्ये, तसेच गीतेच्या अध्याय क्रमांक 8 मधील श्लोक क्रमांक 13 ते 15 या भागामध्ये. या जन्माच्या अखेरीस भक्ताचा आत्मा परमेश्वराशी एकरूप झाला. छान झाले. पण पुढच्या जन्मांचे काय? एक सोडून दुसरे वस्त्र नेसावे तसा आत्मा दुसऱ्या शरीरात प्रवेश करतो, असे श्रीकृष्णांनीच मागे सांगितले होते ना. मग भक्ताच्या त्या आत्म्याला दुसरे कोणते शरीर मिळते, अशा तऱ्हेचा प्रश्न अर्जुनाच्या मनात येत असणार. हे ओळखून श्रीकृष्णांनी आधीच काय उत्तर दिले ते ज्ञानेश्वर आता त्यांच्या खास लकबीने सांगत आहेत. शरीर जे क्लेश तरुंची वाडी आहे, तापत्रयांची शेगडी आहे आणि मृत्यू कावळ्याला उतरून टाकलेला बळी आहे, जे दैन्य प्रसवते आणि महाभय वाढवते, जे सकळ दुःखांचे पुरेपूर भांडवल आहे, दुर्मतीचे मूळ आहे आणि कुकर्माचे फळ आहे, जे भ्रांतीचे मूर्तिमंत स्वरूप आहे, जे भ्रांतीचे मूर्तिमंत रूप आहे आणि संसाराची बैठक आहे, जे विकारांचे उद्यान आहे आणि सकळ रोगांचे वाढलेले ताट आहे, जे काळाची उष्टी खिचडी आहे, आशेची अंगकाठी आहे आणि जन्ममरणाची वाहती वाट आहे, जे ओतीव संशय आहे, जे विंचवांचे पेव आहे आणि वाघाचे क्षेत्र आहे, जे बाजार बसवीचे मैत्र आहे आणि विषयभोगांचे यथासांग पूजा केलेले यंत्र आहे, जे जखिणीचा कळवळा आहे आणि थंड विषाचा घोट आहे, जे साव चोराने कमावलेला विश्वास आहे, जे रक्तपित्याचे आलिंगन आहे आणि काळ सर्पाचे मार्दव आहे, जे फासे पारध्याने आळवलेले गायन आहे, वैऱ्याने केलेला पाहुणचार आहे आणि दुर्जनाने दाखवलेला आदर आहे, जे अनर्थाचा सागर आहे, जे स्वप्नात पाहिलेले स्वप्न आहे, मृगजळाने बहरलेले वन आहे आणि धुराने व्यापलेले आकाश आहे. ते शरीर, त्यात माझ्या विशाल स्वरूपाशी एकरूप झालेले माझे भक्त पुन्हा प्रवेश करीत नाहीत. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 140 ते 151 या ओव्यांमध्ये. परमात्म स्वरूपी एकदा पोचल्यावर तिथून मागे येणे नाही, म्हणजेच पुनर्जन्म नाही. यासाठी ज्ञानेश्वरांनी दिलेली सोपी सोपी उदाहरणे पाहून हा अध्याय संपू. अर्जुना, लाकूड एकदा अग्नीत गेले की तेच अग्नी होते. नंतर काहीही केले तरी त्याचे लाकूड पण परत मिळवता येत नाही. कोणत्याही बुद्धिमंताला कितीही प्रयत्न करू दे, साखरेचा पुन्हा ऊस करता येणार नाही. लोखंडाचे सोने झाले ते परिसाने केले. आता आणखी काय आहे जे त्या सोन्याला पुन्हा लोखंड पण आणील? एकदा दुधाचे तूप झाल्यावर त्या तुपाला परत दूधपणा येईल म्हणणे काही खरे नव्हे. त्याच प्रकारे जिथे पोचल्यावर परत फिरणे नाही, ते खरोखरीच माझे निजधाम आहे, हे माझ्या अंतर्यामीचे वर्म आज तुला उघड करून दाखवित आहे. हा संदर्भ येतो ज्ञानेश्वरीच्या 8व्या अध्यायामधील ओवी क्रमांक 199 ते 203 या ओव्यांमध्ये, तसंच गीतेच्या 8व्या अध्यायामधील श्लोक क्रमांक 21 मध्ये. या ठिकाणी 8व्या अध्यायाचं हे विवेचन आता समाप्त झालं. यानंतर समओवी ज्ञानेश्वरीचा 8वा अध्याय आपण ऐकूयात. धन्यवाद.